हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आम्ही आलो आज लग्नाची शॉपिंग करायला, स्पेशल म्हणजे बेड. ओके, आणि ह्या दुकानामध्ये सगळेजण आपले खरेदी चालू आहे. ठीक आहे, बरेच काही बेड वगैरे घेतले आहेत. ओके, आणि उद्या लग्न आहे, तो धडाका, खूप सारा धुमधडाका होणार आहे. ओके, आता काय घेतात काम आहे. ओके ओके, व्हॉट इज दॅट? ओके हां, ते तांबे आहे ओके आणि मग असं व्हायचं डोंगराचं ताट घेतलं. ओके, परचेस केलं आहे का, घेतलं? ओके, अगदी फायनल झाले, त्यांनी परचेस केलं आहे. ठीक आहे, आणि ह्या दुकानात यायचं असतं तर गावाकडे खूप मोठं दुकान आहे हे. ठीक आहे, आणि चांगल्या रेटमध्ये सगळं भेटतं इथे. ठीक आहे, तुम्हाला मी दाखवतो आहे. खूप मोठं दुकान आहे इथं. वॉशिंग मशीन भेटत आहेत, तुम्हाला जे आवश्यक वस्तू आहे हे सगळे इथे भेटत आहेत. ओके, आणि फेमस यूट्यूबर रमा खरात पण आहे तिथे, आणि त्यांच्या दोघी बहिणी आहेत. तिकडे सगळ्यात मोठ्या सिनियर आहेत. ओके, पलीकडे आमचे भाऊ आहेत. ओके, म्हणजे फर्स्ट सेकंड कोण आहे बहिणी? मोठा भाऊ. आणि फर्स्ट तुम्ही, सेकंड दादा. ओके, थर्ड नाही, या नाशिकवाली. तर यांचा पूर्ण परिवार आज इथे लग्नाचं सगळं सामान खरेदी करण्यासाठी आलेला आहे. बरं आहे की नाही? ओके, बारका मी किती तर मी सांगतो, मी यांचा मिस्टर आहे. हालत काय म्हणजे सगळं ऊन एवढं भयानक सिच्युएशन आहे ना, खूप डेंजरस आहे. ओके, तर चला ह्या दुकानाचं तुम्हाला मी थोडंसं मायने दाखवतो काय काय आहे. रमा बघा होते एकदा आहे का नाही. 12:30 पर्यंत भेटून जाईल. दुकान आहे इथे, पूर्ण काही पण घेऊ शकताय तुम्ही. चांगलं रिझनेबल रेटमध्ये भेटत आहे तुम्हाला. पूर्ण भांडे वगैरे आहेत. ओके, सोफे वगैरे आहेत. खूप चांगलं दुकान आहे इथे. आणि हे येत आहे, वाव, सुपर आणि चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आहे इथे मित्रांनो. तर अवश्य या दुकानाला भेट द्या, जेणेकरून आम्ही इथं सगळं मटेरियल घेतलं आहे. वाव, समया वगैरे आहेत. ओके, फ्रीज वगैरे सगळंच भेटतं. A to Z आयटम भेटतो इथं, जे आम्ही शॉपिंग केलेलं आहे आता. ओके, स्टीलचे भांडे वगैरे. रमाच्या मैत्रिणी येत आहेत, रमाला भेटत आहेत. सगळं वातावरण खुश आहे, कारण की घरी लग्न आहे ना. रमा कोण आहेत रे? रमा कोण आहे? काय नाव? तसं नाव निर्मल आहे तिचं. ओके पण मी प्रेमान तिला घुमरीमध्ये. ओके माझी बेस्ट फ्रेंड आहे. ओके, बालपायच्या मैत्रीण ना. ओके, तर ह्या दोघी बालपायच्या मैत्रीण आहेत. ते भेटल्यात एका दुकानामध्ये. आणि आता हिच्या मुलीचं लग्न आहे. ओके, लग्नाला आपण जाणार आहोत. आपलं ते रजिस्ट्रेशन कॅन्सल झालं तेच ना. खूप चांगल्या क्वालिटीचं आहेत मित्रांनो. खूपच सुंदर आहे यार. बकेटीपासून तर सगळं मटेरियल इथं भेटलं जातं आहे. ठीक आहे, मी काय प्रमोशन वगैरे करत नाही आहे, पण जे या आणि इथं पिंपळगावमध्ये दुकान आहे, चांगलं दुकान आहे, येऊन घ्या इथे. ठीक आहे, फायनली बिलिंग झालेलं आहे. ठीक आहे, कॅश काउंटरवरती बिल जमा करत आहेत. ठीक आहे, हे आमचे मोठे बंधू आहेत, हे पण आमच्या सोबत आहेत. ठीक आहे, तुम्ही काय सांगणार? घेतला आहे ना. ठीक आहे, जास्त महाग वगैरे नाही भेटला आहे. बरोबर आहे. तर या इथे या दुकानावरती सगळे सामान वगैरे भेटले जाते.
पूर्ण फॅमिली बिलिंग काउंटरवरती आहे, हे बिलिंग जमा करत आहे. ओके, आणि लग्न उद्याच आहे ना, है ना? तर लग्न उद्याच आहे, सगळी फॅमिली आहे सोबत. बोल आजचा एक्सपिरियन्स काय? हां आलो आता दुकानात हां आणि आम्ही घेतले दोघी मिळून घेतले. काय घेतलं तुम्ही? मशीन घेतली. ओके, वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीन घेतली. ओके, म्हणजे नवीला त्यांनी वॉशिंग भावानी मशीन. बहिणीनं त्यांनी सोफा सेट घेतलाय. ओके, भाजीचं लग्न आहे, खूप आनंदात आहेत. धमाल मस्ती खूप चालू आहे, पण ऊन जास्त आहे. मला आणि इतक्या उडामध्ये फिरून फिरून असा अवतार घालायला सांगू नका. हां. आणि परत आता बघूया मोठ्या दुकानात. काल पिंपळगावच्या कुंभारे पिंपळगावचं दुकान आहे. येस 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 येस. आणि पुढं बघू काय होते तर. आणि त्याला आता घेऊन कसं जायचं का घेऊन जायचं. गावी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे, सामान खरेदी करा पण न्यायचं कसं, हे आपला प्रॉब्लेम आहे. बरोबर. मला वाजीच्या डोक्यावर दिलं तर कसं राहील. बरं बाई. आणि हे दुकान आहे, खूप चांगलं मोठं दुकान आहे. मला वाटतं या पूर्ण माझ्या ते पूर्ण जे नवरीला जे लागते सामान. म्हणजे लग्नाचे जे सामान सगळं इथे खरेदी केलं आम्ही, राईट. बेड घेतला. बेड घेतला, पण काय काय घेतलं? बेड घेतलाय हां. आणि सोफा सेट, ओके, कूलर पण घेतले. कूलर पण घेतले. फ्रीज पण इथूनच नेले. म्हणजे कूलर, सोफा, फ्रीज वगैरे सगळं एका दुकानावर घेतल्या. बेड पण घेतला. पलंग आदी बेड सगळं काही जवळजवळ 1 पेटीपर्यंत खरेदी इथंच केलं ना. व्यवस्थित रेट लावून देते आणि म्हणजे कमी भावामध्ये हे करून देतात. आणि चांगले पण वस्तू असते. 5 वर्षाची गॅरंटी दिली ओके ओके. हे रुमाल का घेतला माहिती आहे का? जर बाहेर निघलो तर कमसे कम ठीक आहे. आणि मला वाटतं उन्हाचं टेम्परेचर सगळ्यात जास्त गावी आहे. ठीक आहे, जर गावी यायचं असेल तर ऊन खूप आहे. कारण की उन्हाची हालत काय होते आम्हाला माहिती आहे. खूप भयान सिच्युएशन झालेली आहे. त्यानंतर हे खाली पूर्ण सोप सेटा जे का असेल तुम्हाला भेटतं इथे. ओके. यूट्यूबर रमा खरात आणि त्यांच्या सिस्टर चालल्या आहेत दुकानामध्ये. आणि काय काय घेतलं आहे? चला वहिनी. वहिनीची ॲक्च्युली तब्येत ठीक नाही आहे. ओके, कोणती आहे? ओके, गिरणी आहे ना. कोणती घेतली आपण? मशीन आम्ही आपण बुक केली. ओके, हे बुक केले म्हणजे खरेदी झाली, बिलिंग वगैरे केलं ना. बिलिंग नाही केलं. ओके, बिलिंग चालू आहे. बिलिंग चालू आहे म्हणजे आम्ही घेतल्या समजायचं. छान आहे, मला पण आवडली. ओके, भारी आहे. ही मशीन घेतली. हां. आणि सोफा सेट तर तिकडे. तर चला ना मग दाखवा ना सोफा सेट कुठे. तिकडून त्या बेड पण तिकडे. ओके, 1 मिनिट थांबा जरा. हे बेड्स वगैरे आहेत. वाव, दुकान जबरदस्त आहे. ठीक आहे, छान आहे. बेड पण घेतला. ते कपाट सुद्धा घेतली. कोणतं कपाट? ते काय ओके देवघर घ्यायचे का? ओके, हे कपाट घेतलेलं आहे. ओके, परत अजून काय घेतलं मिसेस खरात? अजून बेड घेतला. त्याची गादी, त्याच्यावरची गादी घेतली. सोफा सेट घेतलाय. ओके दुकानामध्ये आलो बरं वाटतं जरा. आणि भरपूर सायमन पण स्वस्त जरा आम्हाला समज. आम्ही एवढं सारं सायमन लावलेलं त्याच्यामुळे पुन्हा रिझनेबल रेट भेटले. चला समोर चला, कुठं चला. देवघर पण आहे ना रमा. देवघर आहे, सगळं आहे. दुकान खूप छान आहे. खूप काही पर्चेसिंग करू शकताय, काही पण घेऊ शकताय. हां, बरं ना. हां, बेड कोणता आहे? हो, बेड आहे ना. कोणता? ओके, फ्रीज विच इज. चला मग जाऊयात. कोणतं फ्रीज आहे? कूलर कोणता आहे? कुठे? बापरे, कुठे कूलर आहे? कूलरची लय गरज असते आता. इतकं गरम व्हायला लागलंय ना. हां. म्हणून हे कूलर छोट्यातले छोटे पण कूलर आहेत इकडे पण. भरपूर क्वालिटीचे फ्रीज आहेत. बरं, पण आपण सध्या 1 लाखापर्यंत विकत घेतलंय. आता तुमचं काय म्हणणं, अजून काय घ्यायचं विकत परत? आता सध्या तर आता कॅपॅसिटी नाही आहे. जेवढं आहे तेवढं बस झालं. आता घेऊन कसं जायचं त्याचा प्रॉब्लेम. ओके, टेम्पो वगैरे असेल यार. हां, इथून येणार. ओके, नाणी येता येईल इथून. हां, कोणता सोफा घेतला आहे? फ्रीज घेतलं. ओके, फ्रीज आहे ना.
ओके दिस इज फ्रीज. वाव सुपर फ्रीज वगैरे आहे ना. हे फ्रीज पण घेतले ना. हे नाही घेतलो आपण. ओके. दाखवलं मी. हे बघा हे टाटा प्रोडक्ट. हां टाटाचं घेतलं मी. टाटा जे मी कंपनी करतो टाटाच्या बरोबर नाही. ते म्हणतात ज्याचं खावं मी त्याचं करावा, त्याची चाकरी करावं नीट. त्याच्यामुळे टाटामध्ये काम करतो मी, टाटाचं फ्रीज घेणार. कारण की टाटाचे प्रोडक्ट कसे कोणतेही चांगलेच असते ना, टिकाऊ असतात. ओके आम्ही काय कोणी स्पॉन्सरशिप करत नाही आहे, जस्ट आम्ही सांगतोय फक्त. बरोबर नाही रमा. पण टाटाचे असे बी टाटाचं खूप. ओके तर चला. सोफा सेट घेतलाय बघा. कोणता. हा सोफा सेट आहे. ओके सोफा सेट. नाईस यार. हे सोफा सेट घेतला आहे नवरीसाठी. वाव खतरनाक. चला रमा खरंच वरती चाललेल्या आहेत. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. रमा रमा वो मी ते ना लास्ट एंडिंग करतोय. काय सांगणार मी बघतो. काय सांगणार आजच्या व्हिडिओबद्दल. आज व्हिडिओ लय भारी झाला. आम्ही लय खरेदी केले आणि लय थकलो. तो एका जणाने आम्हाला ज्यूस नाही पाजलेलं. चलून चलून थकून गेलो. तर एकाने पण ज्यूस नाही का आईस्क्रीम पाजलेले. हे दाजी बिना कामाची. इथे या 2 मिनिट इकडे. ज्यूस पाजतो ना मी, सगळ्याला ज्यूस पाजतो. चला हे दाजीने काय ज्यूस टेन्शन पण घेऊ नका, काही ताण घेऊ नका, मी ज्यूस पाजतो. चला आणि हे दाजी आमच्या सगळ्यात मोठे दाजी आहेत. नसतेच मोठे तर आम्हाला ज्यूस त्या दुकानात पण नेलेलं नाही. काय करावं. नाही, ते बोलले दादा घेऊन जातो म्हणून. म्हणजे त्या व्हिडिओ पुरतं म्हणते. बस का भरोसा नाही का आता? ओके ते म्हणतात भरोसा नाही का. व्हिडिओच्या दादा ज्यूस झालं नाही. काही हिडू देऊन काय पडलं नाही मला, मी घेऊन पाहिजे होतो मला काय ते काय. बरं ठीक आहे. चला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ. तब तक के लिए बाय बाय. थँक्यू व्हेरी मच. आमच्या इकडे काय हळदीचा कार्यक्रम चालू आहे. आता ते हळदीचं काही घेऊन घेते तर